राहाता तालुक्यातील कोल्हार येथे हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या निमित्तानं नववर्ष ध्वज मिरवणूक आणि चैत्र शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. गावातील सर्व मंदिरांवरील जुने ध्वज बदलून त्या जागी नवीन भगवे ध्वज उभारण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीफळ वाढून करण्यात आली. सनई चौघड्यांच्या मंगलस्वरात मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपरिक वेशभूषेत ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान छत्रपती चौक, भगवती देवी कमान, तालीम, भगवती देवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, श्रीराम मंदिर, गणपती मंदिर, गुरुदेव दत्त मंदिर, हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, मुनिसुव्रत स्वामी मंदिर, महादेव मंदिर, शनी मंदिर, सप्तशृंगी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मुंजोबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, विश्वकर्मा मंदिर, बिरोबा मंदिर, पाटीलबा मंदिर आणि कानिफनाथ मंदिर आदी ठिकाणी नूतन भगवे ध्वज उभारण्यात आले. मिरवणुकीची सांगता स्वर्गीय माधवराव खर्डे चौकात झाली. यावेळी डॉक्टर सुनील खर्डे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढणारी महागाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामराव गोसावी यांनी नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत वडगावपान येथील ॲसिड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. कार्यक्रमात भगवतीपूर पोलीस पाटील सुखलाल खर्डे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामराव गोसावी, पत्रकार सुहास वैद्य, रंभाजी बोरुडे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुल रांका, शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष अमोल खर्डे, सोन्याबापू मोरे, मयूर बंग, राहुल भावसार, प्रसाद दळवी, भाजपा तालुका उपाध्यक्ष अक्षय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सुखलाल खर्डे, डॉक्टर जयराम खंडेलवाल, अमोल खर्डे, अनिल भनगे, किरण तांबे, दीपक डंक, मयूर बंग, आनंद रांका, योगेश मुत्था, नवीन पटेल, बापू दळवी, महेश राऊत, महेश फलटटणे, डॉक्टर उद्धव कारोखे, कौशल दळवी, मोहित हिरानंदानी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रवरा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे. गुढी उभारणं याला एक सांस्कृतिक, पारंपरिक आणि आमच्या हिंदू नववर्षाच्या वर्षप्रतिपदेला शुभेच्छा देण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. ही गावातली जी मंदिरं आहेत, या मंदिरांवर सर्व जे काही असे जीर्ण झालेले ध्वज आहेत हे बदलणं, त्या ठिकाणी नवीन ध्वजाची प्रतिष्ठापना करणं आणि केवळ व्यक्तिगत पातळीवर किंवा तेवढ्या मंदिरापुरताच तो विषय मर्यादित न ठेवता सामूहिकपणे सर्वांनी त्या ठिकाणी जाणं, याला एक फार चांगलं एक विशेष महत्त्व आहे. आणि हा पायंडा आपल्या कोलार भगवतीपूर सारख्या गावानं पाडलेला आहे आणि याचं सर्वत्र स्वागत होतं आहे. सर्वांना सांगायला एक आनंद आहे की शालिवाहन शके आता 1947 आपण एका नवीन पर्वाला सुरुवात करीत आहोत. या निमित्ताने आम्हाला काही नवी आशा, नवीन संकल्प घेऊन या ठिकाणून जायचं आहे. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि शांततेचं जावं असं मी भगवती चरणी प्रार्थना करतो. शांततेचं असं आहे की 2020पासून दरवर्षी काही ना काही जागतिक घटना घडत आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्या देशावर होतो. आता गेल्या 3 आठवड्यापासून युद्ध चालू आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतो आहे. मग ते गॅसच्या रूपात असू, ते पेट्रोल डिझेल असू, किंवा आता शेतकऱ्यांच्या अडचणी असू. बराचसा शेतकऱ्यांचा माल वगैरे सगळा तिथं एक्सपोर्टचा अडकलेला आहे बंदरावर. तेव्हा जे आपण जागतिक लेवलचे जे पुढारी आपण ज्यांना म्हणतो, ट्रम्प वगैरे, यांना खरंच कोणतरी सद्बुद्धी द्यावी का जेणेकरून हे युद्ध लवकरात लवकर थांबावं आणि परत सगळं काही सुरळीत व्हावं. राहिला विषय लोकांचा, आता आम्ही स्वतःची दरवर्षी फार प्रयत्न करतो, प्रत्येकाला आम्ही फोन करतो पर्सनली. आता हा काय गावाचा कार्यक्रम आहे, हा का कोणाचा खाजगी कार्यक्रम आहे, पण आता ही शोकांती का आपल्या समाजाची का कोणत्याही कार्यक्रमाला कोणी येत नाही. प्रत्येकजण होतो आम्हाला फोन नाही केला, आम्हाला हे नाही केलं. तर एक माणूस काय कुठं फोन करणार. आता पप्पू मोरे यावेळेस नाही, ते पण सगळीकडे फोन करतात. आम्ही आमचे परीनं भरपूर प्रयत्न करतो,
पण आता लोकांना वर्षभरातून 1-1.5 ताससुद्धा या कार्यक्रमासारे काढता येत नाही, याचं वाईट वाटतं. पाहू, पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू. आता यावेळेस बरेचसे मेंबर आपले ट्रिपला गेले, नाही तर संख्या थोडीशी अजून जादा दिसली असती. नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा. आमच्या मुस्लिम बांधवांना पण रमजानच्या शुभेच्छा. धन्यवाद. अतुल. कोलार व्यापारी असोसिएशन तर्फे सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ माते की, छत्रपती शहाजी महाराज की. जय जय श्रीराम. नमः पार्वती पते हर हर. सनातन वैदिक हिंदू धर्म की. आज या ठिकाणी हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रथम सर्वांना शुभेच्छा देत आहेत. शुभेच्छा देत असताना जे हिंदू नववर्ष आहे, नको 31 डिसेंबरचा हैदोस, करू गुढीपाडव्याचा जल्लोष. ही परंपरा प्राचीन काळापासून चालू झाल्यानंतर आजही ती परंपरा हिंदू धर्माचे सर्व बांधव साजरी करत आहेत. गुढी उभारून आपल्या दारापुढे ती साजरी होत असताना गुढीचे पूजन होत असते. आणि हे पूजन होत असताना शालिवाहन शके 1947 अशाप्रमाणे हे वर्ष आहे. आणि वर्षाची सुरुवात होत असताना निश्चितपणे मागील वर्ष हे प्रत्येकाला चांगलंच गेलेलं आहे. काही सुखादुखाच्या गोष्टी मागच्या वर्षी घडलेल्या असतील, परंतु नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना निश्चितपणे चांगल्या गोष्टी घडाव्यात. धर्माचं कार्य प्रत्येकाच्या हातून घडावं. धर्माचं कार्य करत असताना निश्चितपणे या धार्मिक कार्यामध्ये प्रत्येकजण सहभागी होत असतो. पूर्वीपासून ज्याप्रमाणे शिवाजींनी ही परंपरा सांगितली की ही परंपरा आपल्या गावामध्ये कोलार भगवतीपुरमध्ये चालू झालेली आहे. मंदिराचे सर्व ध्वज जे भगवे असतात आणि ते भगवे ज्योत विजीर्ण झाल्यानंतर हे कुणीही बदलत नव्हतं, परंतु कुठल्या तरी माध्यम घेऊन या ठिकाणी ही परंपरा भगवे ध्वज नवीन आणि ते नवीन प्रत्येक मंदिरावर लागलेच पाहिजे, ही परंपरा चालू झालेली आहे. ही परंपरा चालू होत असताना पूर्वी मी त्यामध्ये सहभागी होत होतो. सुरुवात असायची त्यावेळेस प्रत्येकाला एक सुंदर असा फेटा बांधून मला सकाळी जे सनई वादक आहेत, संबळ वादक आहेत, त्यांनी मला आठवण करून दिली की परंपरा सुरुवातीपासून जी चालू झाली होती तो तुम्ही चालू करत असताना त्या ठिकाणी सुंदर असे फेटे बांधायचे. त्याचप्रमाणे रेवडी वाटायचो, गोड रेवडी. आपण प्रत्येक कापड दुकानदाराकडून भगवे ध्वज कापड घ्यायचो, ती शिवायचो. काही जणांकडून काठी घ्यायचो, काही जणांकडून रेवडी घ्यायचो आणि दुसऱ्या दिवशी ती वाटायचो. या ठिकाणी सर्व सकल हिंदू बांधव सहभागी व्हायचे. सहभागी होत असताना त्या ठिकाणी प्रत्येकाला अभिमान तो भगवा ध्वजाचा असायचा. जो भगवा ध्वज हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड समाजाला एकत्रित करून हिंदवी स्वराज्य स्थापन केला. आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर ह्या मोगलाईचा नायनाट झाला. आणि ह्यानंतरही हा भगवा ध्वज आणि भगवी गुढी प्रत्येकाच्या दारावर उभी राहावी. गुढीपाडव्याच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतात. हिंदू धर्माचा विजय असो, सनातन हिंदू धर्माचा विजय असो. जय श्रीराम. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कुठल्याही गावामध्ये शहरामध्ये हा उपक्रम राबवला जात नाही. हे फक्त आपल्या गावातच होत आहे. यासाठी मी सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि हिंदू बांधवांना सर्व एकत्र करून हा कार्यक्रम जो पार पडत आहे त्या निमित्ताने सर्व बांधवांचे मी मनपूर्वक आभार
जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू नववर्षाच्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कोलार भगवती वासियांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व आपल्या आनंदात उत्साह साजरा करत असतो. एक हिंदूंची गुढी ज्याला आपण म्हणतो ते आपण एक विजयाचं प्रतीक असं मानलं जातं. प्रभू श्रीरामचंद्र यांनी ज्यावेळेस रावणाचा पराभव केला आणि अयोध्यामध्ये परतले, पाडव्यानिमित्त प्रत्येक हिंदू बांधवांनी असाच एक संकल्प आपण करत असतो की आपण एक यशाचं शिखर आणि एक प्रत्येक वाईट गोष्टीवरती विजय मिळवला पाहिजे. म्हणजेच सज्जन शक्तीचा हा दुर्जन शक्तीवरती विजय असतो. धडपड तळमळ आपल्याला माहिती होते. ते जरी आज कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी मात्र त्यांनी जी काही कार्य आहेत त्यांच्यामार्फत याच्या ज्या व्यवस्था या ठिकाणी करायच्यात ही जबाबदारी त्यांनी या ठिकाणी नसताना देखील पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी ते दायित्व स्वीकारलेलं आहे. आम्ही सर्वांनीच ते स्वीकारलेलं आहे. पण कोणीतरी एक जबाबदारी कुठल्याही कार्यक्रमाची घ्यावी लागते, ते त्यांनी केलेलं आहे. कमी कमी
संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माते की जय, मत पार्वती पते हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, वैदिक हिंदू धर्म की जय, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो, मत पार्वती पते हर हर महादेव। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.